बघा, हरियाणा मधल्या पानिपत मधलं एक गाव आहे बरं का, राखी गौर म्हणून. 2022 साली तिथे एक निवडणूक झाली सरपंच पदाची. अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे ती. तो उमेदवार हारला, निवडणूक ईव्हीएम वर झाली. त्याला विश्वास होता की हा निर्णय चुकीचा आहे, गडबड केली आहे लोकांनी, भाजपवाल्यांनी. हायकोर्टात गेला, तो सेशन कोर्टात गेला. त्याच्या आधी कोणी त्याला न्याय दिला नाही. त्याची एकच मागणी होती की त्या भागातल्या बूथ क्रमांक 69 मधली फक्त मतमोजणी परत करा. सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाने 69 बूथ नाही तर सगळ्या ईव्हीएम मागवल्या आणि आपल्या समोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मताने विजयी झाला. याचाच अर्थ असा आहे, ईव्हीएम घोटाळे करून तुम्ही जिंकता, पण आम्ही जे सगळे लोक आहोत ते हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजपच्या नावानं, निवडणूक आयोगाच्या नावानं. पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित कुमार, त्याचं नाव, जर मोहित कुमार प्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत, तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही. हा ईव्हीएम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सुद्धा आहे. साहेब, आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी विरोध केला, दुकानं सुरू केलेली आहे. आंदोलनं देखील आज काही ठिकाणी झालीत या सगळ्या प्रश्नावरील. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि खाण्यापिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे? ब्रिटिश सोडून गेले तेव्हाही त्यांनी अशी बंधनं आमच्यावर खाण्यापिण्याची लादली नव्हती. आज धार्मिक सण नाही आहे, आज विजय उत्सव आहे. लोकांनी जे हवं ते खायचं, हवं ते प्यायचं, बेधुंद व्हायचं, असा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असायला पाहिजे. जे मगाशी म्हणालो की धार्मिक राज्य होतं, धार्मिक देश होता, यांनी धर्मांध केलं. त्यांनी तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे आचरणात आणण्यासाठी बंधनं लावली. जसे आता स्वातंत्र्य दिनी मांस खायचं नाही, मांस विक्री बंद, हा नवीन नियम कोणी आणला? काय काँग्रेसने आणला? म्हणजे काय, कुठे आणला काँग्रेसने? कत्तलखाने बंद ठेवा असा निर्णय दिला असे, पण त्याच्यात तुम्ही धर्मांधता आणली. खाणारे खाणार, कुणी यांचं ऐकतं का? महाराष्ट्र आहे शिवरायांचा, छत्रपतीचा. छत्रपती बघा, कत्तलखाने बंदचा निर्णय झाला असं म्हटलं जातं. त्या दिवशी कत्तलखाने बंद, शासकीय सुट्ट्या असतात, त्यात ती एक सुट्टी आहे, कळलं? कत्तलखाने शासकीय. आता आमच्याकडे देवनार कत्तलखाना आहे, महानगरपालिकेचा आहे, शासनाची सुट्टी आहे. याच्या पलीकडे काय आहे? याचा अर्थ तिथे मटण विक्रीला बंदी नाहीये. आज आपण मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची ताकद आहे.